Okay. So in yesterday's lecture, I have seen that how to calculate or how to calculate resultant of any forces. Okay. So let's see problem based on that particular topic. Okay. Okay. So let's see the problem. How to split a single force into two number of forces. Okay. So we have an example of resolve resolve a force of 500 Newton into direction of 30 and 45 degree on either side of it. ओके. एक प्रॉब्लेम दिलेला आहे की प्रॉब्लेम मध्ये म्हटलेलं आहे बघा, रिझॉल्व अ फोर्स ऑफ 500 न्यूटन. एक 500 न्यूटनचा एक फोर्स दिलेला आहे. तो 500 न्यूटनचा फोर्स हा दोन कॅटेगरी मध्ये रिझॉल्व करायचा आहे. ओके. कुठल्या दोन कॅटेगरी मध्ये? इनटू डायरेक्शन ऍट 30 डिग्री आणि 45 डिग्री ऑन अदर साइड ऑफ इट. हा फोर्स आहे. त्याच्या दोन्ही साइडला एक 45 आणि एक 30 डिग्री वरती एक फोर्स आहे. तो कुठलाही तुम्ही कुठे घेऊ शकता. अदर हा 45 करू शकता किंवा हा 30 करू शकता. ओके. मग हा फोर्स, हा जो 500 न्यूटनचा फोर्स आहे, हा स्प्लिट करायचा आहे या दोन कॉम्पोनंट मध्ये. ओके. तर कसा करणार? तो प्रोसिजर फॉर दॅट. ओके. त्यासाठी तुमच्याकडे दोन फॉर्म्युले कंपल्सरी लर्न करूनच ठेवायचे, सर्व फॉर्म्युले बेसवरती. ओके. यातला कंपल्सरी प्रॉब्लेम मध्ये जो फर्स्ट अँगल दिलेला असेल, कन्सिडर इट ॲज अल्फा. ओके. सो इथे हा अल्फा दिलेला आहे. अल्फा इज इक्वल टू 30 डिग्री. ओके. देन बीटा इज इक्वल टू 45 डिग्री. हे दोन अँगल दिलेले. ओके. प्रॉब्लेम मध्ये देताना जो फर्स्ट अँगल असेल, कन्सिडर इट ॲज अल्फा, सेकंड वन कन्सिडर इट ॲज अ बीटा. ओके. देन वी हॅव फॉर्म्युला लाईक F1 is equal to, F1 means unknown force first, F1 is equal to, काय तो फॉर्म्युला? F म्हणजे जो फोर्स दिलेला असेल तो मेन फोर्स, साइन ऑफ बीटा. F साइन ऑफ बीटा डिवाइडेड बाय साइन in bracket अल्फा प्लस बीटा. ओके. तो फॉर्म्युला नंबर 1, F1 is equal to F sin of beta divided by sin alpha plus beta. Okay. Second one is तुमचा F2 is equal to, here F2 is equal to F sin of
एफ साइन ऑफ, आता वरती काय घेतला इथे बीटा घेतला, आता काय घेणार आहे अल्फा डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. ओके, हे दोन फॉर्म्युले. आता दोघांमध्ये जर नीट बघितलं असेल तर दोघांमध्ये जर नीट बघितलं असेल तर ज्यावेळेस आपण F1 फोर्स कॅल्क्युलेट करतो, हे बघा F1 फोर्स कॅल्क्युलेट करतो, पहिला फोर्स कुठला असतो F1, त्याला आपण अल्फाने डिनोट केलेलं आहे इथे. ओके, अल्फाने डिनोट केलेलं आहे, त्यासाठी आपण इथे बीटा यूज केला. ओके, आणि F2 कॅल्क्युलेट करताना की जो बीटाने डिनोट केलेला आहे 45, तो आपण अल्फाने डिनोट केला किंवा अल्फाने कॅल्क्युलेट केला. सो ज्यावेळेस F1 कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस बीटा घेतला, ज्यावेळेस F2 कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस अल्फा घेतला, आणि डाऊनवर्ड साइन अल्फा प्लस बीटा दोघांचा कॉन्स्टंट आहे. ओके, सो how to solve this problem? Okay, अल्फा आणि बीटा दिलेला आहे तुम्हाला. मग आपल्या फॉर्म्युलानुसार काय पहिला F1, सो F1 इज इक्वल टू F साइन ऑफ बीटा. F किती दिलेला आहे 500, साइन ऑफ बीटा, बीटा किती 45 डिग्री, डिवायडेड बाय साइन किती 30 प्लस 45. ओके, सो दिस विल बी किती येते आन्सर ते बघा. तो येतो तुमचा 366.025 न्यूटन झाला F1. सिमिलरली F2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला, F दॅट इज 500 साइन ऑफ F2 कॅल्क्युलेट करतोय म्हणजे अल्फा घेणार आहे आपण 30 डिवायडेड बाय साइन इन ब्रॅकेट 30 प्लस 45. ओके, सो याचं कॅल्क्युलेशन केलं तर तो भेटेल 258.82 न्यूटन. युनिट द्यायला विसरायचं नाही. मेन फोर्सला किती युनिट दिलेलं होतं त्यांनी 500 न्यूटन मध्ये होतं, म्हणजे आलेला आन्सर पण कशामध्ये असेल न्यूटन मध्ये असेल. म्हणजे काय भेटलं तुम्हाला की हा 500चा फोर्स मी जर या सांगितलेल्या अँगल मध्ये दोन टाइप मध्ये जर मी डिस्ट्रीब्यूट केला तर त्यातला पहिला जो मॅग्निट्यूड असेल F1 तो असेल तुमचा F1 इज इक्वल टू इथे 366.03 इन शॉर्ट न्यूटन मध्ये. ओके, आणि F2 असेल 258.82 न्यूटन. ओके, अँगल चेंज केला फोर्सचा मॅग्निट्यूड चेंज होईल. ओके, म्हणजेच काय केलं आपण सिंपल हे जे दोन फॉर्म्युले यूज करून एक सिंगल फोर्स होता तो सिंगल फोर्स हा दोन कॅटेगरी मध्ये रिझॉल्व्ह केला किंवा स्प्लिट केला. ओके, आता काही केस मध्ये हा पॉझिटिव्ह असू शकतो, काही केस मध्ये हा निगेटिव्ह असू शकतो, व्हॉट एव्हर इट मे बी. तुमचं जे आन्सर येईल ते तुम्ही तिथे पुट करणार आहे विथ युनिट. त्या मार्कचा क्वेश्चन असेल तर त्याचा एक मार्क हा युनिट साठी असतो, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे युनिट विसरायचं नाही आणि स्टेप वाईज सर्व प्रोसिजर असेल. ओके, क्लियर आहे? Okay. Let's take another example. Okay, so we have another problem, same problem. What are the components of 100 Newton force? Okay, what are the components of 100 Newton force?
म्हणजे गिवन मध्ये जर बघितलं तर एफ इज इक्वल टू 100 दिलेला आहे. एफ इज इक्वल टू 100 न्यूटन हा एक दिलेला आहे. देन ऍक्टिंग हॉरिझॉन्टल इन टू डायरेक्शन ऑन इदर साइड. एफच्या दोन्ही साइडला ऍक्ट होणारे काय फोर्सेस ते कॅल्क्युलेट करायचे, त्यांचे कॉम्पोनंट इन टू डायरेक्शन ऍट अन अँगल ऑफ ऍट अन अँगल ऑफ 30 डिग्री आणि अगेन 45 डिग्री. ओके, म्हणजे आधीचा जो प्रॉब्लेम होता सेम प्रॉब्लेम आहे. ओके, त्याऐवजी आपण दुसरा प्रॉब्लेम बघू, म्हणजे कॅल्क्युलेशन वाईज समजेल तुम्हाला. ठीक आहे. फोर्स ऑफ 800 न्यूटन. So instead of 100, the force is given as 800 Newton is acting at a point. Resolve this force along 35 degree on its one side. Okay, 35 degree. One side la 35 degree. So alpha is equal to 35 degree and beta is given as 50 degree. ओके, तर यावरून आपल्याला F1 to find F1 and F2. ओके, हे कॅल्क्युलेट करायचं. जर तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये एवढंच दिलेलं असेल विदाउट एनी डायग्राम कन्स्ट्रक्ट करायचे असते. सो फर्स्ट वन, फोर्स इज गिवन एज, सपोज दिस इज युअर फोर्स. ओके, आणि त्यावरती दोन फोर्स ऍक्ट होत आहे. फर्स्ट वन सपोज इथे कुठेतरी असेल, सेकंड वन हा इथे कुठेतरी असेल. ओके, F1 हा मेन F, हा F2. F is given as F is equal to 800 Newton. Then F1 is equal to calculate करायचं आहे, क्वेश्चन मार्क. ओके, आणि इथे हा F2. ओके, angle are given as अँगल दिलेले तुम्हाला फर्स्ट अँगल आहे 35 डिग्री, म्हणजे हा झाला तुमचा 35 आणि सेकंड वन आहे 50 डिग्री. ओके, अल्फा हा बीटा. फॉर्म्युलेशन अगेन F1 is equal to काय फॉर्म्युला तो F फर्स्ट कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे F 800 साइन ऑफ बीटा. साइन ऑफ बीटा, बीटा किती 50 डिवाइडेड बाय साइन ऑफ अल्फा प्लस बीटा. अल्फा इज 35 प्लस बीटा इज 50. ओके, सो आन्सर इज, कॅल्क्युलेटर वरती करून बघा, 800 साइन ऑफ 50 डिवाइडेड बाय साइन 35 प्लस 50 येतं 615.176 न्यूटन. इथे फॉर्म्युला पण नोट करायचा. F2 इज इक्वल टू साइन अल्फा, F साइन अल्फा, F परत 800 साइन ऑफ अल्फा, अल्फा इज गिवन एज 35 डिवाइडेड बाय साइन 35 प्लस 50. So your answer will be 460.61 न्यूटन. ओके, त्यानंतर परत डायग्राम ड्रॉ करायची ही, आणि पुढे सर्व फोर्सेसचं जे काही आन्सर आलेलं असेल ते इथे डोनेट करून द्यायचं. सो F1 इज इक्वल टू किती आला तो
615 with unit and F2 is equal to 460.61 Newton. Okay. So this is how we are going to split a single force into number of forces. Okay. Okay. तर नेक्स्ट स्टेप होती is to resolve a force into two components. जसं आपण काल बघितलं, resolve a force into two components. For example, this is your quadrant system. The force is inclined at this place. Okay, the magnitude of force is, suppose let's take you as a 200. Okay, angle with respect to x-axis is given as let's take 45 degree. Okay, we have to split this force into two categories, as I said earlier. So in case of mechanics, we have to resolve a force into either vertical or horizontal category. Inclined force calculation mechanics मध्ये होत नाही. मग हा काय झाला, 45 डिग्रीला inclined force झाला. म्हणजे आपण हा दोन कॅटेगरी मध्ये रिझॉल्व्ह करणार आहे. आता दोन कॅटेगरी मध्ये कुठल्या, त्यातली पहिला फोर्स जो असेल तो जाईल तुमचा वरती ओढला जातोय फुल टाईप मध्ये, म्हणजे तो जाईल तुमचा पॉझिटिव्ह. इथे काय, हा एक्स पॉझिटिव्ह असेल, इथे एक्स निगेटिव्ह असेल, इथे वाय पॉझिटिव्ह असेल, इथे वाय निगेटिव्ह असेल. ओके, सो हा फोर्स एक्स ऍक्सिस कडे जाईल, म्हणजे या डायरेक्शनला जाईल. ओके, आणि वाय ऍक्सिस ला म्हणजे वरती जाईल. मग आता यांचे कॉम्पोनंट काय असतील, तो जसं आपण काल बघितलं, ते कॉम्पोनंट काय असतील, एक्स ऍक्सिस ला जातोय म्हणजे त्याला आपण म्हणतो ह्या फोर्सचा एक्स ऍक्सिसचा कॉम्पोनंट. सो एफ एक्स इज इक्वल टू, ओके, एफ कॉस ऑफ थिटा, कॉस ऑफ थिटा. एक्स ऍक्सिसला त्याला मी कॉसने जस्टिफाय केलं आणि वाय ऍक्सिसला असेल त्याला मी साइनने जस्टिफाय केलं. सो एफ वाय इज इक्वल टू एफ साइन ऑफ थिटा. झिरो नाही तो थिटा कन्सिडर करा, साइन ऑफ थिटा. ओके, मग आता तो कॉम्पोनंट काय भेटेल तुम्हाला, इथे इज इक्वल टू एफ किती येते 200 कॉस ऑफ 45. ओके, मग तसं जे काय आन्सर येईल ते किती येत आहे तुमचं 141.42 न्यूटन. In case of y component is equal to 200 sin of 45 is equal to, so इथे तुमचा परत 141.42 न्यूटन. Okay, so we can say that हा जो सिंगल फोर्स आहे तो आपण दोन कॅटेगरी मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. फर्स्ट वन अलॉंग द एक्स ऍक्सिस, अलॉंग द वाय ऍक्सिस. म्हणजे काय झालं, आता हे एक्स आणि वाय ऍक्सिस वरती आयदर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल फोर्स आहे, तो ते आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये यूज करता येतील. ओके, सिमिलरली आता हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग जर फोर्स हा थर्ड क्वाड्रंट मध्ये जर असता, फॉर एक्झाम्पल इथे हा एक फोर्स आहे की जो एक्स ऍक्सिस ला say 50 degree inclination is
50 degree. Okay. So we have to resolve this force again into two components. हा कन्सिडर करू आपण 40 न्यूटनचा. ओके. परत हा कुठे जातोय? थर्ड क्वाड्रंट मध्ये, म्हणजे तिथं एक्स पण निगेटिव्ह आहे आणि वाय पण निगेटिव्ह. म्हणजे हा जाताना डाऊनवर्ड डायरेक्शन इकडे जाईल, एक्स ऍक्सिस ने निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जाईल. ओके. सो इथे एफ वाय इज इक्वल टू एफ साइन ऑफ थिटा इज इक्वल टू एफ किती दिलेला आहे? 40 साइन ऑफ थिटा. थिटा किती आहे? 50. हा कंपल्सरी एक्स ऍक्सिस सोबत घ्यायचा. हा 50 एक्स ऍक्सिस सोबतच घ्यायचा. आता इथे जर तुम्हाला, ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. इज इक्वल टू 50 साइन ऑफ 40 साइन ऑफ 50. ते जो तुमचा 30.64 न्यूटन. ओके. बट आता इकडे एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची. बट हा वाय कॉम्पोनंट आहे, हा कुठे जातोय? निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला. ओके. निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला वाय काय असतो? इथे निगेटिव्ह बघा, म्हणून तुमच्या आन्सरला इथे निगेटिव्ह असेल. तर तुमचा आन्सर येईल ते -30.64. सिमिलरली here fx is equal to f cos of 50 is equal to 40 cos of 50. Okay. So is equal to याचा आन्सर येत आहे 25.71 न्यूटन. बट अगेन एक जो फोर्स जातो तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जातोय, म्हणून साइन इज निगेटिव्ह. तो -25.71 झालं त्याचं आन्सर. ओके. या पद्धतीने आपण एक फोर्स हा नंबर ऑफ किंवा दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह केला. जर तुम्हाला फोर्स देताना एक्स ऍक्सिस सोबत न देता वाय ऍक्सिस सोबत दिलेला असेल तर, फॉर एक्झाम्पल हा एक फोर्स दिलेला आहे ज्याचा मॅग्निट्यूड हा, अगेन लेट्स से एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. मॅग्निट्यूड इज say 50 Newton. Angle is given as 30 degrees with respect to x-axis, sorry, y-axis. आता आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये काय आहे, आपण हे रिझॉल्व्ह करतो दोन कंपोनंट मध्ये. हा जाईल तुमचा इकडे डाऊनवर्ड डायरेक्शनला, हा जाईल इकडे इकडे एक्स ऍक्सिस कडे. हा काय झाला तुमचा एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस ऑफ थिटा. ओके. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू कॉस थिटा कधी असेल? ज्यावेळेस तुमचा अँगल हा एक्स ऍक्सिस सोबत असेल तेव्हा. आता किती वाय सोबत आहे, आपल्याला पाहिजे एक्स सोबत, तो कन्वर्ट करून घेतलं. एफ एफ किती 50 कॉस ऑफ किती आहे? तो 30. इथे 30 आहे, तो हा किती असेल? 60. तो 60. मग याचं जे आन्सर आहे ते. सिमिलरली एफ वाय is equal to f sin of theta is equal to f 50 sin of 60. कंपल्सरी जो काय अँगल असेल तो अँगल एक्स ऍक्सिस सोबतच घ्यायचा. ओके. काही केस मध्ये तुम्हाला, जसा आपण लास्ट केसला प्रॉब्लेम बघितला होता लास्ट लेक्चरला, की डायग्राम न देता तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक स्टेटमेंट दिलेलं असतं. लाईक फोर्स हा कुठल्या
डायरेक्शनला इन्क्लाइंड आहे, आयदर तो नॉर्थ असेल, साऊथ असेल, ईस्ट असेल, वेस्ट असेल. ओके, सो तो कुठल्या ऍक्सिसला न देता, कुठल्या ऍक्सिस वरती ते न देता कुठल्या डायरेक्शनला इन्क्लाइंड ते दिलेलं असतं. ओके, त्यावरनं परत कॅल्क्युलेशन असतील. सो सपोज एक्स वाय ऍक्सिस ओके, सो ही झाली तुमची ईस्ट. देन साऊथ, वेस्ट आणि नॉर्थ. परत ईस्ट आणि नॉर्थ मध्ये नॉर्थ ईस्ट, देन ईस्ट आणि साऊथ मध्ये साऊथ ईस्ट, देन ही असेल तुमची साऊथ वेस्ट, the last one northwest. आता प्रॉब्लेम देताना तुम्हाला डायरेक्शन वाईज दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल 400 न्यूटन ऍक्टिंग ड्यू साऊथ, 400 ऍक्टिंग ड्यू साऊथ म्हणजे काय, साऊथ वरती ऍक्ट होणार, म्हणजे तुमचा तो फोर्स कुठे जाणार आहे, या टाईप मध्ये. ड्यू साऊथ म्हणजे साऊथ वरतीचे, म्हणजे हा झाला तुमचा 400 न्यूटनचा फोर्स. हा 400 न्यूटनचा फोर्स आपल्याला दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करायची गरज आहे का, नाही, कारण तो इटसेल्फ एका कुठल्या तरी ऍक्सिस वरती, कुठल्या ऍक्सिस वरती, वाय ऍक्सिस वरती, म्हणजे त्याचा एफ एक्स चा कॉम्पोनंट जो असेल, एफ एक्स चा कॉम्पोनंट असेल तो काय असेल 0, आणि एफ वाय चा कॉम्पोनंट असेल एफ वाय इज इक्वल टू 400. फक्त तो निगेटिव्ह कडे जातो, डाऊनवर्ड असेल म्हणून तो निगेटिव्ह 400 न्यूटन. तसा जर एखादा फोर्स जर एक्स ऍक्सिस वरती असेल इन्क्लाइंड इथे, त्याचा जर आपण 20 न्यूटन पकडू, तो कुठल्या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती, म्हणजे रिझॉल्व्ह करताना एफ एक्स इज इक्वल टू 20 न्यूटन, आणि एफ वाय याचा वाय कॉम्पोनंट भेटेल का, नाही, कारण तो एक्स ऍक्सिस वरती डायरेक्ट, तो वाय 0 असेल. जर फोर इन्क्लाइंड असेल तरच तुमचे दोन कॉम्पोनंट भेटतील. कुठलाही एका ऍक्सिस वरती असेल तर त्याचा ऍडजस्टमेंट दुसरा कॉम्पोनंट असेल तो बाय डिफॉल्ट 0 होऊन जातो. ओके, सो प्रॉब्लेम स्टेटमेंट देताना काही केसमध्ये डायरेक्टली तुम्हाला फिगर दिलेला असेल किंवा फिगर बिल्टअप करायचे असेल. ओके, सो लेट्स टेक अ एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस प्रॉब्लेम. So we have example of see, the following forces act at a point. मग तुम्हाला चार टाइपचे फोर्सेस दिलेले आहेत. फर्स्ट वन, फर्स्ट वन 20 न्यूटन inclined
at 30 degree towards north of south, sorry, north of east, north of south. Okay. Second number, 25 Newton towards north. Number 3, 30 Newton inclined at, sorry, north of east. Okay, आपने west किया. The fourth one, 35 Newton inclined at 40 degree south of west. ओके. हे 4 फोर्स दिलेले आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे रिझल्टंट आणि त्याचा मॅग्निट्यूड. रिझल्टंट कुठे असेल. ओके. फर्स्ट वन, त्याची एक डायग्राम ड्रॉ करून घेतली. हा एक्स वाय कोऑर्डिनेट. त्यावरती पहिला फोर्स कुठला आहे आपला, 20 न्यूटन इन्क्लाइंड आहे 30 डिग्री टुवर्ड्स दी नॉर्थ ऑफ ईस्ट. नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे इथे काय तुमचा हा ईस्ट आहे. इथे ईस्ट, इथे नॉर्थ, इथे असेल वेस्ट, इथे असेल साऊथ. पहिला काय, 20 न्यूटन इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टुवर्ड्स दी नॉर्थ ऑफ ईस्ट. ईस्ट कडनं नॉर्थ कडे जाताना पहिला फोर्स हा ओके. सो फर्स्ट फोर्स तो झाला तुमचा 20 न्यूटनचा. सो हियर 20 न्यूटन जो 30 डिग्रीला इन्क्लाइंड आहे. एक्स ऍक्सिसला 30 डिग्री. ओके. सेकंड वन आहे 25 न्यूटन टुवर्ड्स दी नॉर्थ. म्हणजे तो डायरेक्टली नॉर्थ वरतीच इथे झाला तुमचा 25 न्यूटन. थर्ड नंबर 30 न्यूटन इन्क्लाइंड नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हणजे कुठे, इथे. आणि अँगल दिलेला आहे का, नाही दिलेला, तो कन्सिडर इट ॲज अ 45 डिग्री. नसेल दिला तर 45 कन्सिडर करून घ्यायचं. ओके. हा किती आहे, 30 न्यूटन. The last one, 35 inclined at 40 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. म्हणजे इथे साऊथ ऑफ वेस्ट. किती डिग्री आहे, 40 डिग्री. फोर्स किती आहे, 35 न्यूटन. असा एक देतो 5 एक मिनिट कारण सापडावं लागेल.
ओके, तर याचा आपल्याला रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे आर, की जो सर्व फोर्सेसचा सेम इफेक्ट देईल आणि त्या आरचं लोकेशन थिटा इज इक्वल टू. ओके, ते कुठे असेल ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला मेथड काय आहे, फर्स्ट वन, जेवढे बॉडीवरती इन्क्लाइन फोर्स दिसत आहे, बॉडीवरती किती फोर्सेस आहे टोटल, 1 2 3 4, हा 1 2 3 आणि 4, हे 4 दिलेले. त्यापैकी इन्क्लाइन किती आहे, हा एक आहे 20चा, हा एक 30चा आहे आणि एक 35चा आहे. 25चा जो असेल तो वाय एक्सिस वरती, त्यामुळे तो दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करायची गरज नाहीये. ओके, मग आपण जे इन्क्लाइन फोर्स आहे ते दोन कॅटेगरी मध्ये रिझॉल्व्ह केले. हा व्हर्टिकल, ओके, नंतर परत